नमस्कार मित्रांनो. बघा, मुंबई बिंजोरचा आपला हा खेळ आहे. आता पावसाला सीझन चालू झालाय आणि आपला जो बिंजोरचा खेळ आहे तो आता बंद झालाय. आणि बरेच दिवस लोक विचार करत होते की मुंबईचे जे युट्यूबर आहेत, आता तर सूरज असेल, मी असेल, काव्य मधुरज असेल, केतन असेल, सर्व म्हणजे अमोल दादा असतील, सर्व युट्यूबर जे पण आपल्या मुंबईला काम करतात, कुठल्याही चॅनलवर व्हिडिओ परत नव्हतं. कारण संघटनेचा आदेश होता. तुम्हाला माहिती आहे का, मुंबईचा जो खेळ आहे, शेवटचा जो क्षण आहे म्हणजे शेवटचा जो वेळ असते, त्याच्यामध्ये खूप वातावरण गरम असतं, म्हणजे जसं की गाडा मालकांची भांडणं होण्याची दाट शक्यता असते. तर त्याच्यामुळं संघटनेने आम्हाला आदेश दिला होता की कुठेतरी थोडे दिवस थांबा. काही 4-5 मैदानं झाली, आम्ही कुठल्याही प्रकारचं काही काम वगैरे केलं नाही. तर आता संघटनेचा आदेश आहे की तुम्ही आता काम करा पुढे, पण काही नियम व अटी संघटनेने आम्हाला घालून दिल्यात, त्या तुमच्यापर्यंत पोहोचवतं की अशानुसार आम्ही पुढे जाऊन काम करणार आहे. आणि काही आपले मुंबईचे जे युट्यूबर आहेत, सर्व आपले भाऊच आहेत, त्यांच्यापर्यंत पण हा मेसेज पोहोचेल की त्यांनी पण सांगितलंय संघटनेने की तुमच्या युट्यूब जी संघटना आहे त्यांच्यामध्ये तुमचा अध्यक्ष उपाध्यक्ष ते निवडा, ते आम्ही बघू नंतर निवडू. पण तात्पुरती म्हणजे हे जे नियम अटी आहेत ना, हे तुम्हाला सांगून देतो. तर सर्वप्रथम पहिला जो नियम आहे की आपण जे गाडा मालक आहे जे घरी बोलवतात, तर घरी बोलवल्यानंतर बघा मुलाखती देतात, कोणाची गाडी खेळायची आहे किंवा कुठल्या प्रकारचं काही म्हणजे बोलायचं असतं त्यांना गाडा मालकांविषयी, तर त्या मुलाखती घेण्यासाठी सक्त मनाई केलेली आहे. तर आपण सुरजला विचारूया, काय बोलशील, कसा वाटतं म्हणजे हे जे नियम काढले आपल्यासाठी? नाही, बरोबर आहे. बघा आता बघायला गेलं तर हा मुंबई बिनजोडचा खेळ असू द्या. आपले मुंबईचे युट्यूबरनी साता समुद्र पलीकडे घेऊन गेलेला आहे. आणि आता मधल्या काळामध्ये आपण बघतोय की प्रत्येकाची एक थिंकिंग होती, मुंबई बिनजोड म्हणजे भांडणाचा खेळ आहे, भांडणाचा खेळ आहे. पण आपण युट्यूबरनी किंवा या संपूर्ण सोशल मीडिया टीमनी असं दाखवलं की मुंबई बिनजोड हा प्रेमाचा पण खेळ आहे आणि हा प्रेमाने पण खेळू शकतो. पण बऱ्याचशा वेळेला नाही तर चुकून 1-2 वेळेला असं होतच असतं की भांडायला लागतो. पण आता बघतोय की हा जो शेवटचा महिना असतो मे आणि जूनच्या मधला, तिथं कुठं ना कुठंतरी एक शक्यता असते की कोणाचं भांडण वगैरे होऊ शकतं. कारण का एक शेवटचा टाइम असतो, त्याच्यानंतर एकमेकाशी गाडी वगैरे खेळायला नाही भेटत. अशामुळे आम्ही पण असा विचार केला की ठीक आहे, चला थांबूया, काय विषय नाही. आणि जी काय आपली संघटना आहे ते आमचं आमचं पण कुठून कुठंतरी विचार करत असेल की एखाद्या आमच्या मुलं कोणाचं भांडण नको होऊ दे किंवा एखाद्याच्या भांडणामुळे आम्ही गोत्यात नको येऊ दे, हा पण विचार करत असते. एक चांगला निर्णय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही पण आमच्या चॅनल मार्फत कशा काही प्रकारे चांगलं काम होईल हेच बघू. आणि कुठेतरी भांडणाचं असल्याच्या नंतर कुठेतरी कट करून ती मुलाखत प्रसारित करण्याचा प्रयत्न करू. बघा बऱ्याचशा वेळेला असं पण असतं की हा पार्ट कट नको करू किंवा काय, पण येणाऱ्या काळामध्ये आम्हाला जसं वाटेल किंवा कोणती गोष्ट बरोबर आहे चुकी आहे हे बघूनच आम्ही येणाऱ्या काळामध्ये आणि संपूर्ण टीम मिळून काम करू. आणि हे या ज्या गोष्टी आहेत त्या आपापसामध्ये जे युट्यूबर्स असतील याच्यामध्ये बसून संपूर्ण चर्चा करून त्याच्यानंतर म्हणजे या गोष्टी कमिटीपर्यंत नाही जाईल याची संपूर्ण आम्ही दखल घेऊ. बरोबर आहे. आता सूरज जसं बोलले तसा की संघटनेने आम्हाला अजून एक अधिकार पण दिले आहे, म्हणजे तुमची जी युट्यूबची संघटना आहे ती तुम्ही बनवा. त्याच्यानंतर जर एखादा म्हणजे आता कोणी करत तर नाही, समजा कोणाच्या यातून झाला चुकीचा काम, तर तो आम्ही व्हिडिओ म्हणजे संघटनेपर्यंत न पोहोचता आम्ही आमच्यामध्ये त्याला डिलीट करायला लावू. किंवा तो जर युट्यूबर म्हणजे आम्हाला कोणी पण असो, सूरज असो, मी असो, म्हणजे जर ऐकत नसेल की चला बाबा मी खरं बोलतोय, तर मग आमच्याकडनं नाही झाला तर मग आम्ही त्या संघटनेचा असा आदेश आहे की तुम्ही आमच्यापर्यंत त्याला पोहोचवा. मग आम्ही त्याला काय सांगायचं सांगतो. आणि राहिले काही नियम अटी ज्या आता बघता तुम्ही घरी जाऊन, आता तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मी मुलाखती घ्यायच्या नाही. आणि बघा बरेचसेच जे गाडा मालक आहेत, जे सोशल मीडियावर यायला बघतात, तर प्रत्येकाला आम्ही आणण्याचा प्रयत्न करू. काय बोलतो? बरोबर आहे. बघा आज अगोदरपासून सांगतोय की बरेचशा वेळेला आम्ही बरेचसे नवीन नवीन जे चेहरे आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघायला गेलं तर प्रत्येक मैदानामध्ये 2-2.5 हजार बैलच्या आसपास येतच असतात. प्रत्येकाकडे पोहोचणं पॉसिबल नसतं. हळूहळू का होईना 100% तुमच्यापर्यंत येऊ असे कित्येक सारे नंदी असतील जे आज या युट्यूब मार्फत आम्ही दाखवतो. आणि आज चांगल्या चांगल्या टॉप मध्ये पळतात. आता नावं घेऊ शकत नाही कारण का आता बघतोय आपण जे उगवते सितारे छोटी छोटी वासरे एकदम टॉप मध्ये पळायला लागलेत आणि खरोखर त्यांना कुठेतरी पुढे नेण्याचं काम आम्ही करू. आता या मागच्या 2 महिन्यामध्ये आमच्याकडनंच म्हणजे ते प्रसारित करण्यात नाही आलं, नाही तर आता अजूनपर्यंत आमच्या नजरेमध्ये अशी 5-6 वासरे जी मुंबई बिनजोडमध्ये एकदम टॉप मध्ये 1 नंबर मध्ये खेळतात. येणाऱ्या पुढच्या सीझन मध्ये असे बरेचसे 2 नंबर असू द्या, 3 नंबर असू द्या, म्हणजे जे उगवते सितारे आहेत ना त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करू बरोबर. आम्ही. आता संघटनेचे काही पदाधिकारी आहेत, जसं तुम्हाला मी सांगितलंय संघटनेचा आदेश आहे. कालच माझं बोलणं झालं, अविनाशदादा पवार असतील, पप्पू शेठ पाटील असतील, विकासदादा खानोकर असतील आणि आपले भाई, म्हणजे सर्वच संघटना, बरेच जणांशी माझं बोलणं झालं.
की जसं आता तुम्ही पावसाळ्यामध्ये जसं काही काम करत असं तुम्ही करू शकता, पण कुठल्याही गाडा मालकाला जर कोणाची गाडी केल्याची हे न करता तुम्ही कुठल्या बैलाची कशी सांभाळणी केली जाते किंवा कुठल्या बैलाचा कसा गोठा आहे, देखरेख गोठा आहे आणि बऱ्याचशाच गोष्टी त्या बैलाला पावसाळ्यामध्ये कसं काय त्याचं ने-आण करतात किंवा त्याचा घाटावर काय नियोजन करतात, अशा प्रकारच्या मुलाखती आणि करार वगैरे खरेदीच्या त्या मुलाखती आहे. काय बोलशील? बरोबर आहे. आता बघायला गेलं तर खरेदी आणि करार या गोष्टींमध्ये बरेचसे असे वादावादी पण आपण बघायला भेटतो. अशा टायमाला एखादा युट्यूबर्स आपल्या जवळचा कोण असेल, कोणालाही देखील मला वेळ नसेल तर MM असेल, MM ला वेळ नसेल तर राजेश असेल, दीपू असेल, असं प्रत्येकाला म्हणजे विचारून जो कोणी जवळचा असेल त्याला घेऊन जावा आणि खरोखर तो स्पष्टपणे आणि मला तर वाटतं पारदर्शक असा व्यवहार असेल आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या कालामध्ये कोणत्याही प्रकारचा तुम्हाला म्हणजे जो वादविवाद असेल तो बघायला नाही भेटणार. एक आपण सोशल मीडियाद्वारे असं दाखवू शकतो आणि लोकांना पण त्या गोष्टी आवडतात. बरोबर आहे. आता जसं संघटनेचा आदेश असल्यानुसार आम्ही त्याच प्रकारे आम्ही काम करणार आहे. कुठल्याही प्रकारचा आता या वेळेला मागच्या वेळेला किंवा या वेळेला 2-3 वेळेला आमच्याकडनं झाले चुका आम्ही स्वतः मान्य करतो आणि याच्या पुढे म्हणजे जास्तीत जास्त प्रयत्न म्हणजे 99% प्रश्न आमचा प्रयत्न राहतील की कुठल्या प्रकारच्या चुका नको व्हायला. कारण कुठेतरी आपला हा खेळ आहे ना, हा खेळ जो चालू झालाय ना, हा चालू होण्यासाठी त्यांनी जी संघटना आहे बघा, भांडणं प्रत्येक मैदानामध्ये होत असतात, ते त्यांच्यामध्ये ते निस्तर होत असतात, सॉल्व्ह करत असतात मॅटर. पण कसं आता एखादा गाडा मालक जर एखादी गाडीचा भांडणांचा जो वादाचा जी गाडी होते तर त्या गाडीजवळ आम्ही गेल्यानंतर मुलाखतीमध्ये ते 2-4 शब्द निघतात त्या गाडा मालकाकडून किंवा ते पुढच्या गाडा मालकापर्यंत मग तो वाद वाढत जातोय. तर त्याच्यामुळे आम्ही बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये म्हणजे जसं आता बिंजोरचा खेळ असेल याच्यामध्ये मैदानामध्ये गेल्यानंतर ना ज्या गाड्यांचा वाद होणार असेल त्या गाड्यांपासून आम्ही खूप दूर राहणार आहे. कारण कुठेतरी त्या गाडा मालकांमध्ये ना काही दिवसानंतर बघायला मिळतंय आज मैदानामध्ये भांडण झाले उद्या सोबत पळतात. बरोबर आहे. आपण बऱ्याचशा वेळेला बघितलेलं आहे की आपण सरळ सरळ म्हणजे अगोदर कसं होता की आपण विचारू शकत नव्हतो की याच्या सोबत पळाल का किंवा याच्याशी गाडी. आता मधल्या काळामध्ये आपण बघितलं किती प्रेमाने एकदम खेळ चालू होता, एकदम मैत्रीमध्ये खेळ व्हायचा. आज विरोधामध्ये पडले, उद्या परत पैऱ्यामध्ये पळतील आणि याच्या येणाऱ्या काळामध्ये पण असंच काहीतरी होणार आहे. फक्त आपण देखील म्हणजे मुलाखत देताना किंवा बरोबर. अशा काही गोष्टी टाळल्या पाहिजेत की एखाद्याला राग नको यायला आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही पण असं काय आम्हाला जाणवलं तर 100% त्या कट करण्याचा प्रयत्न करू. बरोबर आहे. आणि जर तुम्ही आम्हाला म्हणजे एखाद्या वादाची मुलाखत घेण्यासाठी बोलवतात तर आमची जी संघटना आहे सर्वप्रथम आम्ही संघटनेचा जो म्हणजे म्हणतात ना पदाधिकारी आहेत सर्वांशी बोलणं करू. शक्यतो आम्ही जाणार नाही ती मुलाखत घ्यायला. जर तुम्ही जास्तच पोस्ट करायचं असाल तर आम्ही थेट तुम्हाला संघटनेचे पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून देऊ. मग त्यांच्याशी बोला आणि नंतर आम्हाला मग तुम्ही बोलवा. बरोबर आहे. बघायला गेलं तर बघा हे सगळे मुंबईचे युट्यूबर्स आहेत किंवा सोशल मीडियावरती आहेत. आम्ही बघायला गेलं तर युट्यूबर्स म्हणजे आता 1,00,000-2,00,000 म्हणजे प्रत्येकाला असं वाटत असेल की खूप मोठे अर्निंग किंवा खूप असं काय बरोबर असेल. आहे. पण आम्ही कोणत्याही प्रकारचे कॉलॅब्स असू द्या किंवा पेड प्रमोशन असू द्या या बैलगाडी क्षेत्रामध्ये दुसरं काहीच नाही. आम्ही फक्त येतो फक्त एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी. आणि खरं तर असे बरेचसे युट्यूबर्स असतील की 2-2, 3-3 महिन्यानंतर पण त्यांना पेमेंट्स वगैरे निघत नाही. बरोबर. आता हा खेळ आहे, या खेळामध्ये इतर ब्लॉगिंग आणि जो बैलगाडाचा आहे अर्निंग खूप डिफरन्स आहे. त्याच्यामुळे आम्ही फक्त आणि फक्त येतोय त्या स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आणि एक आम्हाला वाटतं की आमचं नाव तुमच्यामुळे ओळख होतं. कुठेतरी व्हावा, या नंदींच्या महादेवाच्या नंदींच्या आशीर्वादामुळे व्हावं किंवा या चांगल्या गाडा मालकामुळे व्हावं, त्याच्यासाठी येत असतो. त्याच्यामुळे म्हणजे एक छोटा भाऊ म्हणून एक स्वीकार करा. आपला वर्ग कुठेतरी पुढे जात आहे, त्याच्यासाठी तुम्ही जसे अगोदरपासून प्रयत्न करत असतात हाच प्रयत्न करा. बरोबर. आता जाता आता आपले मुंबईचे जे युट्यूबर आहेत आपले नवीन पण मुलं काम करणार आहेत किंवा काही जुनी लोक पण काम करतात, तू असेल मी असेल सर्वांना सल्ला काय असेल बोल. 100% आता प्रत्येकाने एकत्र आलेलोच आहे. आपण असंच एकत्र राहून जो काही चुकीचं समजा तुम्हाला एखादी गोष्ट दिसली इंस्टाग्रामवाल्यांना आपण थांबू शकत नाही. आता प्रत्येक जण प्रत्येकाच्या थ्रू टाकत असतो फेक आयडिया, तर ते त्यांचं त्या काम करत असतात. पण जे कोणी आपले व्हेरीफाईड जी लोक आहेत आपली जे चांगलं काम करतायत त्यांना एकच सल्ला असेल की प्रत्येकाने आपण चांगलंच काम करावं. वाईट काय वाटलं कट करून द्या, त्याची मुलं काहीच नाही. आणि असं पण एखादा शब्द टाकून तुम्हाला माहित आहे 8-10 हजार व्ह्यूज आल्याच्या नंतर तुम्हाला $1 भेटेल, 90-100 रुपये भेटेल. मग ते 8-10 हजारासाठी 100 रुपयासाठी कशाला आपण व्ह्यूजचा विचार न करता आपण पैशाचा विचार करा. काय भेटणार आहे 10,000 व्ह्यू आल्याच्या नंतर 100 रुपये भेटणार आहे, नको ते 100 रुपये गेल्याच्या नंतर आपण 400 रुपये कमवतो मैदानामध्ये. हा विचार केल्याच्या नंतर आपल्यामध्ये एक म्हणजे कसं प्रत्येकाला असतं व्ह्यूज पाहिजे, लाईक पाहिजे. व्ह्यूज आणि लाईक्स मध्ये तर काहीच नसतं, पण व्ह्यूज मध्ये ना मित्रांनो या पण गोष्टी कुठेतरी थांबवल्या पाहिजे. आणि
येणाऱ्या काळामध्ये चांगलं कसं करता येईल, हा मुंबई बिंजोरचा खेळ आणखी पुढे कसा नेता येईल हेच प्रयत्न केला पाहिजे. काय म्हणशील? बरोबर बरोबर. आता माझा पण तोच मत आहे. कारण आता बरीचशी नवीन मुलं पण जुडतात. प्रत्येकाने जसं आता आम्ही लोकांनी बघा मागच्या काही 1-2 वर्षामध्ये काम केलंय. तो काम पण आमचा बघा, कारण कुठेतरी आम्ही म्हणजे चुकीचा कोणालाच गाडा मालकाला दाखवलं नाही. कारण कुठेतरी प्रत्येक बाईट घेताना बघा आम्ही आमचा कायम प्रत्येक गाडा मालकाला हाच प्रश्न असतो, की तुमचा आदर्श आम्हाला दाखवायचा आहे. याच्या पुढची जी पिढी घडणार आहे म्हणजे मुंबई बिंजोरला गाडा मालक, ते तुमचा आदर्श घेऊन हा खेळ करणार आहेत. तर गाडा मालक जे पण वरिष्ठ गाडा मालक असतील किंवा जे प्रसिद्ध गाडा मालक असतील किंवा की होणाऱ्या कालामध्ये गाडा मालक असतील, त्यांना सर्वांना माझी हात जोडून विनंती असेल की एखाद्या वेळेला तुमचा जर कुठल्या गाडा मालकाशी वाद होत असेल तर तो वाद नका करू तुम्ही. कारण आम्ही बघतोय तुमच्या इंस्टाग्राम आयडीला गेल्यानंतर ना तुम्ही ज्यांच्याशी शर्यत केलतात ना त्यांच्या सोबत पण तुम्ही पळालेले आहात. तुमची बैला एकत्र पण पळालेली दिसतात. बरोबर आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये परत हा तोडण जो आपला वाद असतो तो मिटणार आहे. मग येणाऱ्या काळामध्ये आपण कशा प्रकारे आपण ठीक आहे चला एखाद्या वेळेस झाला पण तो राग त्याच मैदानामध्ये सोडून आपण बरोबर. पुन्हा त्यांची शर्यत केल्याची असेल तर कशा प्रकारे आपण त्यांची शर्यत केली शकतो, आणखी काय आपल्याला एफर्ट लावल्याच्या नंतर आपण गाडी मारू शकतो, ह्या गोष्टी स्वतःमध्ये विचार करून किंवा पोरांमध्ये डिस्कस करून ते आपलं आपण नियोजन लावलं पाहिजे. आणि त्या प्रकारे केल्याच्या नंतर हा आपला जो बिंजोरचा खेळ आहे तो 7 समुद्रापलीकडे चाललाय आणि त्याला आणखी पुढे नेण्याचा 100% आम्ही प्रयत्न करू. बरोबर. आता जसं सुरजने सांगितलं शर्यत केल्याचे एखाद्या गाडा मालकाशी, तर बघा प्रत्येकाचा इंस्टाग्राम आयडी पण आहे, प्रत्येकाचा फॅन पेज पण आहे प्रत्येकाचा. तुम्ही आपापल्या फॅन पेजवर एखादी स्टोरी टाकून तुम्ही म्हणजे तुमच्या माध्यमातून तुम्हाला कुठल्या गाडा मालकापर्यंत संदेश पोहोचवायचा असेल तर तुम्ही पोहोचू शकतात. पण जे न करता तसं न करतानाच चांगलं होईल. कारण कुठेतरी जर तुम्हाला गाडी केल्याची असेल तुम्ही संघटना आहे, संघटनेला मध्येच ठेवून पण गाडी खेळू शकतात. फक्त एकच विचार आहे की आम्ही युट्यूबर आहेत, म्हणजे सर्व गरीब मुलंच आहेत आणि सर्वांना जे आता बघा सोशल मीडियावर लोक बघतात त्यांना वाटतंय की 1,00,000 सबस्क्रायबर झाल्यानंतर 1,00,000 पगार येत आहे. तसं काहीच नाही. पगार 8 ते 9,000 रुपये. ते पण मला वाटतं हे 2-3 युट्यूबर आहेत, सूरज मी आणि 2-3 युट्यूबर आहेत त्यांना येतात. बाकीचे जे युट्यूबर आहेत त्यांना तर मुश्किल मला वाटतं 8 ते 10,000 येत असेल. कारण जास्त कमाई वाटतं त्यांना. मला सर्वांची सोच अशी आहे की ते सबस्क्रायबर म्हणून, तसं काहीच नाही. ते व्ह्यूजवर कमाई असतं कुठल्या गाडा मालकाचे. आम्ही आता या सीझनला पण बघतो कमीत कमी 300 ते 400 बैल नवीन नवीन माझ्या चॅनलवर दाखवण्याचा प्रयत्न केलो. किती लोकांनी बघितलं? 1,000, 1,500, 2,000 लोकांनी त्या व्हिडिओला बघितलं. तरी आम्ही टाकण्याचा प्रयत्न करतो आणि असंच आम्ही पुढे पण काम करणार आहे. आणि संघटनेने जी आता पुन्हा एकदा आम्हाला संधी दिलेली आहे, आमची मुंबई ठाणा रायगड पालघर अखिल भारतीय संघटना सेवाभावी संस्था, याच्या माध्यमातून बघा आज पण आम्ही इथं त्यांचा एक चांगलासा उपक्रम आहे. जो दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, त्या विमानतळाला आपल्या दिबा पाटील साहेबांचं नाव लागावं म्हणून संघटना आज सुद्धा इथं उपस्थित राहिलेली आहे. बरेचसेच कार्यक्रम या उपक्रम मुंबईची संघटना राबवत असते आणि त्यांचा मनापासून आभार व्यक्त करेल. नक्कीच खूप सारा आभार व्यक्त करीन. जेव्हा जेव्हा अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे रायगड मुंबई पालघर ज्या ज्या ठिकाणी मदतीचा हात मागतायत त्या ठिकाणी म्हणजे त्या लोकांसाठी ही आपली संघटना कार्यरत असते. बऱ्याचशा वेळेला आपण बघितलं अशा मोठ्या मोठ्या ठिकाणी मोठ्या मोठ्या वाड्यांमध्ये जाऊन पाणी पोहोचवण्याचा आणि बऱ्याचशा ठिकाणी आपण बघितले मदतीचा हात पोहोचवलेला. आता या संपूर्ण आपण जो उभा आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, तिथे दिबा पाटील साहेबांचं नाव लागण्यासाठी नामकरण करण्यासाठी इथे संपूर्ण आपली जी अखिल भारतीय बैलगाडी संघटना आलेली आहे. कोणतेही पक्ष आणि जे आपलं पद आहे ते बाजूला ठेवून एक आपली एकी या मुंबई बिंजोडची एकी म्हणून सगळी आपले गाडा मालक असू दे पदाधिकारी सगळे जण आलेले आहेत आणि नक्कीच त्यांच्या मनातलं साध्य व्हावं हीच देवाचरणी प्रार्थना असेल. धन्यवाद. चला धन्यवाद.